नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीने धाड घातली आहे। शासकीय रुग्णालयातूनच भ्रूण हत्या केली जात असल्याचे या निमित्ताने समोर आले। शासकीय रुग्णालयामध्ये 200हून अधिक भ्रूण हत्या झाल्याचा संशय या प्रकरणात वर्षा लहाडेंसह अनेक डॉक्टरांचा सहभाग असल्याने ही कारवाई करण्यात आली। गेल्या 2 वर्षांपासून कुठलीही परवानगी न घेता खासगी दवाखाना थाटून सोनोग्राफी होत होती। या प्रकरणाचा अहवाल आरोग्य मंत्र्यांकडे देण्यात येणार आहे। या धाडसत्रामुळे भ्रूण हत्या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला माझे सहकारी योगेश खरे यांनी। शासकीय जिल्हा रुग्णालयातच गर्भपात होसल्याच्या तक्रारीनंतर आता नाशिकच्या वर्षा लहाडे या स्त्रीरोग तज्ञांनी अवैधपणे गर्भपात केल्याचं समोर आलं आहे आणि तेही जिल्हा रुग्णालयामध्ये। त्यामुळे त्यांचं जे खाजगी हॉस्पिटल म्हसरूळ परिसरामध्ये आहे त्याची चौकशी या ठिकाणी सुरू झाली आहे। जी या ठिकाणची समिती होती, आरोग्य समिती, ती या ठिकाणी आली आणि ती पूर्ण या हॉस्पिटलची तपासणी या ठिकाणी करताना दिसते आहे। आपण बघू शकतो की हे सर्व पदाधिकारी समितीचे पदाधिकारी आहेत आणि हे सर्व पदाधिकारी आता या रुग्णालयामध्ये काय काय सुविधा आहेत, काय काय या ठिकाणी करण्यात आलं, काय काय कागदपत्र होती, ही सगळी कागदपत्र या ठिकाणी तपासतायत। आपण जर इकडच्या बाजूला बघितलं तर या बाजूला या ठिकाणी एक रूम होती, ज्या रूममध्ये या ठिकाणी वर्षा लहाडे या ठिकाणी बसत होत्या आणि या वर्षा लहाडेंच्या या अल्ट्रासोनिक ग्रुपमध्ये UAG रूम ज्याला म्हटलं जातं, अल्ट्रासोनोग्राफी रूम, ज्या ठिकाणी गर्भवती महिलांची तपासणी या ठिकाणी केली जायची आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कुठलीही परवानगी या ठिकाणी नाही आहे, या हॉस्पिटलला सुद्धा परवानगी नाही आहे आणि असे अनेक गर्भपात जे आहेत, अशा ज्या महिला आहेत त्या महिला या ठिकाणी येत असत आणि त्यांना विशेष म्हणजे शासकीय जिल्हा रुग्णालयात नेऊन शासकीय पद्धतीनं म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही, कुठलाही गुन्हा नोंदवला जाणार नाही, PCPNDT ॲक्टचा कुठलंही उल्लंघन हे होणार नाही, लिगली करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आला। या माध्यमातून 100पेक्षाही अधिक महिलांचा गर्भपात या ठिकाणी करण्यात आला असं म्हटलं जातं। म्हणजे भ्रूणहत्या या करण्यात आल्या आणि शासकीय रुग्णालयात होणाऱ्या या भ्रूणहत्यांमुळे एक मोठं रॅकेट हे आज समोर आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। स्वतः आमच्या नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। आपण थेट नाशिकला जाऊयात। योगेश, अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काल जी बातमी दाखवली होती त्याची थोडी पार्श्वभूमी प्रेक्षकांना सांगूयात की महापालिकेचे अधिकारी जिल्हा रुग्णालयात आले आणि तपासणी करताना ही अनियमितता आढळली आणि आज लगेचच लहाडेंच्या रुग्णालयावरती छापा टाकण्यात आलेला आहे। हे सगळं प्रचंड धक्कादायक आहे योगेश। शासनाच्याच व्यवस्थेचा, यंत्रणेचा वापर भ्रूण हत्या करण्याकरता होत होता हे आपल्या रिपोर्टमधनं आपण समोर आत्ता आणलेलं आहे। काय सांगाल अधिक? मोठं प्रकरण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की शासकीय रुग्णालयांचा असा वापर करणं हे खरं म्हणजे खरोखर मोठ्या गुन्हेगारीचं काम आहे, मोठ्या रॅकेटचं काम आहे आणि हे खूप सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी होत होतं। गेल्या 2 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू होता आणि वर्षा लहाडे या जिल्हा रुग्णालयाच्या स्त्री विभागाच्या मुख्य होत्या आणि या स्त्री विभागामध्ये त्यांच्या अंडर जवळजवळ 7 ते 8 या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी होते आणि यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा सगळा प्रकार या ठिकाणी होत होता। काही वेळेस तर 70 ते 80 केसेस ह्या महिन्याला झालेल्या आहेत, म्हणजे दररोज एक केस अशा पद्धतीनं ही जवळजवळ वर्षभरापासून सुरू होती। गेल्या वर्षातलं जर रेकॉर्ड आपण बघितलं तर खूपच धक्कादायक असे प्रकार या ठिकाणी समोर आले आहेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे काही सांगितलं आहे त्यानुसार 190 प्रकरणांची कागदपत्रे या ठिकाणी सापडत नाही आहेत। जे काही या ठिकाणी प्रसूतीपूर्व तांत्रिक प्रसूती दाखवण्यात आली ती खरं म्हणजे भ्रूण हत्याच होती आणि त्या भ्रूण हत्येचे 190 याचे पेपर सापडत नाही आहेत। त्यामुळे मोठं रॅकेट जे आहे ते कार्यरत होतं असं दिसून येत आहे। आता केवळ एका प्रकरणामध्ये वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर या ठिकाणी आज रेड करण्यात आली। खरं म्हणजे शासकीय सेवेत असताना खाजगी हॉस्पिटल चाललं कसं होतं हे आता यामुळे उघड झालं आहे आणि त्याची तपासणी करण्यासाठी ही सगळी रेड होती। मात्र यामध्ये सुद्धा धक्कादायक खुलासे झाले आहेत की हे हॉस्पिटल गेल्या 2 वर्षापासून विनापरवानगी चालत होतं। या ठिकाणी सोनोग्राफी मशीनची परवानगी नसताना सोनोग्राफी या ठिकाणी केली जात होती आणि हे सगळं शासकीय वरदहस्तानं चालू होतं आणि त्यामुळे किती मोठ्या पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीनं भ्रूण हत्या ही या ठिकाणी सुनियोजित पद्धतीनं करण्यात येत होती हे सगळं समोर आलं आहे। एक मोठं स्कॅम शासकीय रुग्णालयांमधलं हे आज समोर येतं। अजित, योगेश, हे सगळं मुळात धक्कादायक आहे। 190 प्रकरणं आपण सांगतायत, मती गुंग होण्याची वेळ येते। म्हणजे या एकतर महिला आहेत, डॉक्टर आहेत, जिल्हा रुग्णालयामध्ये सेवेत आहेत, स्त्रीरोग विभागाच्या हेड आहेत, त्यांच्या संपूर्ण अखत्यारीमध्ये हा विभाग आहे। हे सगळं धक्कादायक आहे। म्हणजे खरंच यांना डॉक्टर म्हणायचं का? 190 प्रकरणं जर असतील खरंच तर हे मतिगुंग करणार आहे योगेश। एका डॉक्टरच्या मर्जीनं असं सगळं झालं असेल असं वाटतं।
या सगळ्यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि या सगळ्याची पाळंमुळं कुठपर्यंत सापडतील असं सांगतायत अधिकारी? अजित, खरं म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये हा कारभार चालत होता, हा खरं म्हणजे एका फक्त केवळ वर्षा लहाडे यांच्या आधिपत्याखाली चालत होता असं म्हणता येणार नाही. हे अनेकांना माहिती होतं आणि खूप सुनियोजित पद्धतीनं हे सगळं होत होतं. यातल्या काही केसेस महापालिकेतून आल्या आहेत असं जिल्हा रुग्णालयातल्या सर्जननेच सांगितलेलं आहे. सिव्हिल सर्जनला हे का नाही समजलं गेल्या वर्ष 2 वर्षात, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा एक महापालिकेचा अधिकारी या ठिकाणी जिल्हा रुग्णालयावर छापा टाकतो आणि त्यानंतर याची चौकशी सुरू होते, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर काय करत होते हा प्रश्न आहे. पूर्ण ग्रामीण यंत्रणा म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये असे अवैध प्रकार होत आहेत का याची जबाबदारी सिव्हिल सर्जनकडे असते आणि त्यांच्याच छत्रछायेखाली असा प्रकार सुरू होत असेल तर कशा पद्धतीनं हे सगळं शासकीय रुग्णालय चालतं आणि कशा पद्धतीनं हे व्यावसायिक पद्धतीनं डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स त्याचा वापर करून घेतात, हे सुद्धा हे सगळे मोठं नेक्सस यामध्ये समोर येणार आहे. येत्या काळामध्ये खूप धक्कादायक खुलासे आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला समोर पाहायला मिळतील. योगेश, हे सगळं चीड आणणार आहे, संतापजनक आहे. आपण मागणी करूया तातडीनं आत्ताच्या आत्ता आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी थेट नाशिकला जावं, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी. जे सिव्हिल सर्जन्स या दरम्यानच्या काळामध्ये नाशिकमध्ये कार्यरत होते त्यांच्या सगळ्या माहितीत ही प्रकरणं होती का, नसतील तर त्यांना जबाबदार धरावं, कारण हे अत्यंत गंभीर आहे. खाजगी रुग्णालयांमधले हे सगळे हे सगळे गोंधळ बाहेर येतात तेव्हा आपण मोठमोठ्या प्रमाणावरती बातम्या दाखवतोच, पण हे सगळं जिल्हा शासकीय रुग्णालयात सरकारी यंत्रणेचा वापर करून सरकारच्या नाकाखाली टिचून हे सगळं सुरू आहे. मुली मारल्या जात आहेत. सरकारने कृपया जागं व्हावं. नाशिक जिल्ह्यातल्या सामाजिक संघटनांनी, राज्यातल्या तमाम सामाजिक संघटनांनी पेटून उठावं आणि तमाम जिल्हा रुग्णालयांमध्ये जिथं जिथं कुठे असा संशय आहे त्या सगळ्यांची तपासणी व्हावी, फेरतपासणी व्हावी, झाली असेल पुन्हा तर सांगलीसारखी, कारण हे सगळं मतिगुंग करणारं आणि गंभीर आहे. तातडीनं मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. धन्यवाद या सगळ्या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.